मंडळी, एकदा का मनाचा निग्रह आपण केला तर मात्र जीवनामध्ये अतिशय असाध्य गोष्ट देखील सहज साध्य करून घेऊ शकतो. मनाचं सामर्थ्य आहेच तसं. आता एका गणिकेनी जर सौभाग्याचं व्रत हाती घेतलं म्हणजे सगळ्यांच्या भुवया उंचावणारच. मात्र इंदुमतीचा निग्रह सच्चा आहे. इंदुमतीच्या वाट्याला तिचं सौभाग्यदान मिळणार की नाही हे आज ठरेल. कारण आज या व्रताचा शेवटचा दिवस आहे. बघूया आज काय होतंय ते. प्रणाम महाराज. आपल्या चेहऱ्यावरील आनंदी आणि समाधानी भाव पाहून परम मित्रास पुन्हा एकदा नव्याने भेटतो आहे असे वाटते आहे. वीरभद्रा, तुझ्यामुळेच आम्हाला आमची प्रिय इंदुमती गवसली. ही गोष्ट आम्ही कधीही विसरू शकत नाही. आपले अभिनंदन आहे महाराज. आज आपण खऱ्या अर्थाने जिंकला आहात. जे अशक्य प्राय वाटत होते ते आज शक्य झाले. ज्या प्रजेने इंदुमती राणी यांना गणिका म्हणून दूषणे दिली तीच प्रजा आज त्यांचे कौतुक करते आहे. आज तिच्या खडतर व्रताची सांगता होणार आहे. कधी एकदा तिला भेटतो आहे असे झाले आहे. जितके खडतर व्रत त्यांनी केले तितकेच कष्ट आपणही सोसले महाराज. त्यांना जे सौभाग्य अपेक्षित होते ते खऱ्या अर्थाने बहाल झाले. आमच्या आयुष्यातील इंदुमतीचे स्थान अढळ आहे. ते कोणीही हटवू शकत नाही. आणि आज आम्हाला तुझे आभार मानायचे. क्षमा असावी महाराज, पण कसले आभार? कारण नदी किनारी झालेल्या आमच्या भेटीनंतर माझी आणि इंदुमतीची भेट पुन्हा कधी होईल का या विचाराने मी अस्वस्थ होतो. परंतु तू ती घडवून आणलीस मित्रा. मी केवळ निमित्त मात्र आहे महाराज. तरी माझ्या परम मित्रामुळे आज हा आनंद मी अनुभवतोय. मित्रा, महाराज, माझे कौतुक पुरे झाले. त्वरा करावी. नव्या महाराणी प्रतीक्षा करत असतील. होय, चला. इतके प्रसन्न वातावरण असताना आपली मुद्रा अशी उदास का? मान्य मला आपला पराभव होणार आहे. मात्र आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या विजयाचं मनापासून कौतुक करावं ही देखील आपलीच संस्कृती आहे. पराजय, आणि तोही आमचा. कदाचित आपण हे विसरलात महाराज की आमच्या शरीरातून पराभूत होण्याचे रक्त वाहत नाही. तुमचा विश्वास बसत नव्हता की इंदुमती हे व्रत पूर्ण करू शकेल. पण आजचे सत्य आपल्या समोर आहे. इंदुमतीने अजूनही हे व्रत पूर्ण केलेले नाही महाराज. येणारी घटिका कदाचित भलतेच दान घेऊन येऊ शकते. आपणा सर्वांचे आभार मी कसे व्यक्त करू हेच समजत नाही. माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीने केलेल्या भानू सप्तमीच्या व्रताची आज सांगता ब्रह्मभोजनाने होत आहे. भगवंताचा एक अंश म्हणून आपण सर्व येथे उपस्थित आहात. याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. स्वयं महाराज, कांचनमाला देवी, आपण येथे उपस्थित राहून माझ्या व्रताला आशीर्वाद दिलेत. याबद्दल मी आपली ऋणी आहे. आशीर्वाद? आता लवकरच माझा शाप सत्यात उतरणार आहे.
हे सूर्यनारायणा, ज्या निष्ठेने मी हे व्रत पूर्ण केले त्याला तू साक्षीदार आहेस. माझं सौभाग्य मला आजन्म सुखाने लाभू दे, यासाठी आपली आजन्म प्रार्थना करेन. आपण कृपया भोजनास प्रारंभ करावा. यांचे भोजन तर सुरू झाले, परंतु अजून विष बाधा कशी झाली नाही. हे प्रभू, हे भोजन निर्विघ्न संपन्न व्हावे, म्हणजे समाधानाने व्रताची सांगता होईल. वीरभद्र, केलंस तुझ्या मनासारखे? झाले समाधान? आता हे ब्रह्महत्येचे पातक स्वतःच्या माथी घेऊन फिरणार आहेस? या इतक्या ब्राह्मणांचा बळी केला, याला जबाबदार कोण? महाराणी, हे असं अभद्र बोलू नका. महाराज माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या प्रयत्नांवर कसलीही शंका नका घेऊ. अहो, शंका कसली महाराज? मला तर खात्री आहे, एका गणिकेने स्वतःची पायरी सोडून जर भानुसप्तमीचे व्रत करण्याचे ठरवले तर साक्षात भगवंतालाही ही गोष्ट मान्य नाहीच होणार. पण दुर्दैवाने तुझ्या दुस्साहसाची आणि कुकर्माची शिक्षा या निष्पाप ब्राह्मणांना भोगावी लागली. इंदुमती, तुझ्या स्वार्थापायी या जीवांचा बळी गेलाय. तुला याची शिक्षा मिळालीच पाहिजे. पण एक शब्द बोलू नकोस महाराज. आज तुम्हाला एका राजाचे कर्तव्य बजावावेच लागेल आणि न्यायशास्त्र सांगते की हिला आत्ताच्या आत्ता या क्षणी सुळावर चढवण्यात यावे. महाराणी, हे पाप करायचा विचार मी माझ्या स्वप्नातही नाही करू शकत. महाराज, आपला विश्वास नाही का माझ्यावर? महाराज, असे शांत नका राहू. भगवंता, देवा, ही कुठली सत्व परीक्षा? आजवर कुठल्याही संकटाचा सामना करायची माझी शक्ती हिरावून घेतलीस तू. असं काय कमी पडलं होतं माझ्या भक्तीमध्ये जे हे भोग माझ्या नशिबी आले? हिच्या शिक्षेची अंमलबजावणी करायला इतका वेळ का लागतोय? महाराज, आपल्या शांततेचा आम्ही काय अर्थ घ्यावा? वीरभद्र,
महाराजांची आज्ञा आपण कधीच खाली पडू देत नाही, मग आमच्या आज्ञेचं काय? वीरभद्र, आपल्या या अनुज्ञेचे शासन आम्ही नंतर करूच, पण आता या अपराधी गणिकेला आम्ही स्वतः शिक्षा देणार. या राज्याचे अहित आम्हाला सहन होणार नाही. हे 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 काय होतं आता? काय केलंस तू? मी काहीही केले नाही महाराणी. माझ्या परमभक्ताला स्पर्श करायचे साहस करू नकोस. तिच्या भोवती माझे कवच आहे, वलय आहे माझ्या शक्तीचे. सूर्यदेव, तुझे अश्रू मौल्यवान आहेत. तू गेले 7 दिवस जे भानुसप्तमीचे व्रत केले आहेस, त्यामुळे संपूर्ण देवनगरी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाली आहे. ज्या सौभाग्याची तुला आस होती ते सौभाग्य तू मिळवले आहेस. जा, तुझ्या सौभाग्यासोबत सुखाने संसार कर. हे प्रभू, आपण एके बाजूस ही सुखाज्ञा दिलीत, पण हे परम सुख प्राप्त करताना या ब्रह्महत्येच्या पातकाचा उंबरठा मला ओलांडावा लागतोय. त्याचं मी काय करावं देवा? नाही देवा, नाही. माझ्या हातून हत्या झालीये. आपण हे वरदान माघारी घ्यावं. आणि या ब्राह्मणांना जीवनदान द्यावं. माझ्या वरदानाला आणि तुम्हाला माझ्या पापाचं तोरण नको. शांत हो इंदुमती. तुझ्या सर्व शंकांचे निरसन आत्ताच होईल. कुठल्याही कृत्याची परिणिती त्याच्या फळात होत असते. तू मनोभावे सौभाग्याचे व्रत केलेस, त्याचे फळ तुला मिळाले. परंतु तत्पूर्वी या ब्राह्मणांच्या हत्येचे पाप जिने केले, तिलाही शिक्षा मिळायलाच हवी. हत्येचे पाप म्हणजे काय प्रभू? राजन, आपली पत्नी महाराणी कांचन देवी व तिच्या मातोश्री कामिनी देवी त्यांनी या अन्नात विष कालवले होते. ज्याचे सेवन करून या निष्पाप मनुष्यांचा जीव गेला. इंदुमती, हीच ती कांचनमाला जिच्यामुळे तुझ्या व्रतामध्ये विघ्न आले. हिनेच तुझे व्रत पूर्ण होऊ नये म्हणून कट केला. महाराणी, आपण इतक्या न्यून थराला गेलात? लाज वाटते मला आपली. कांचनमाला, सत्तेचा आणि स्वार्थाचा अहंकार तुला हे कृत्य करण्यासाठी कारणीभूत होता.
तिच्या व्रतामध्ये व्यत्यय आणून तू माझा देखील अपमान केला आहेस. याची शिक्षा भोगायला तयार हो. नाही देवा, नाही. महाराणी कांचनमाला यांनी जे काही केले ते त्यांच्या सौभाग्यासाठी केले. त्यांची मनोवस्था मी समजू शकते. आपल्याकडे एकच मागणं आहे, त्यांना दंड देऊ नका. आपण त्यांना क्षमा करावी. इंदू, ज्या सौभाग्यासाठी तू व्रत केला ते तुला प्राप्त होऊ नये म्हणून या स्त्रीने तुला व्यत्यय आणला आणि तू हिलाच क्षमा करायला सांगतेस. देवा, एका स्त्रीसाठी सौभाग्य काय असते हे मी नको सांगायला. आणि जे सौभाग्य माझे आहे तेच महाराणींचेही प्रिय आहे. हव्यासापोटी त्यांनी हे कृत्य केले, त्यांचा पाय घसरला, परंतु त्या देखील महाराजांच्या मनावर राज्य करतात. पाहिलंच कांचन, मला एक गणिका म्हणून तू जिला तुच्छ लेखत होतीस तीच तुझ्या क्षमेसाठी याचना करते आहे. मनुष्याचे विचार, आचार, संस्कार हेच त्याची महती सिद्ध करतात. मला क्षमा करा देवा. कितीही शिक्षा दिली तरी फिटणार नाही असे पाप माझ्या हातून घडले आहे. मी चुकले. असूया आणि सूड यांनी गिळंकृत केले होते मला, पण इंदुमतीच्या सचोटी पुढे मी पराभूत झाले. मी पुन्हा असे कधीच नाही वागणार. आठव, तू वसिष्ठांना काय शब्द दिला होता? होय देवा, इंदुमतीने तिचे व्रत निर्विघ्न पार पाडले. याच आनंदात मी तिला व महाराजांना सन्मानाने राजमहाली घेऊन जाईन व आजीवन तिचा धाकटी बहीण म्हणून सांभाळही करेन. बघ इंदुमती, तुझ्या एका व्रताने कुणाच्या तरी मनातून दुर्भावना निघून गेली आणि त्याची जागा मंगल विचारांनी घेतली. आम्ही प्रसन्न झालो. आजपासून जी स्त्री या भानुसप्तमीचे व्रत करेल त्या स्त्रीला आमचे अभय प्राप्त होईल. तिचा संसार सुखाचा होईल. तथास्तु. इंदुमती, आम्ही तुझे अपराधी आहोत. आम्हाला क्षमा कर. नाही मातोश्री, महाराणींनी मला लहान बहीण मानले. त्या नात्याने आपली देखील मी कन्याच झाले. मग एक आई कन्येपुढे क्षमा मागते, कसे रुचेल मला? प्रत्यक्ष देव प्रसन्न होऊन प्रकट झाले इथे. ह्या राज्याची खरी महाराणी तूच आहेस. होय, महाराणी इंदुमती आपला राजवाडा त्यांच्या नव्या महाराणीची प्रतीक्षा करत आहे. तर मंडळी, अशी ही सौभाग्य व्रताची म्हणजेच भानुसप्तमीची कथा आपल्या पुराणांपासूनच सांगितली गेलेली. सौभाग्य किती महत्वाचं आहे, या सौभाग्याला देखील प्राणाहून देखील अधिक जपलं पाहिजे, कारण सुखी संसाराचं बीज या सौभाग्यात दडलंय. इंदुमती केवळ प्रेमळ पत्नी नव्हती, तर स्वतः सुसंस्कृत आणि मायाळू व्यक्ती होती.
आणि त्याच्याचमुळे ती हे व्रत पूर्ण करू शकली. तर अशीच एक रंजक कथा घेऊन भेटूया पुढील भागात. तोपर्यंत मात्र ओतू नको मातू नको घेतला वसा टाकून